नमस्कार, मी सचिन उसापकर, ॲक्युपंक्चर योग व निसर्ग उपचारक। आज आपण मॉर्निंग स्टिफनेसवरती चर्चा करणार आहोत। म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ज्यांचं अंग धरतं, पाठ धरल्यासारखे वाटते किंवा मसल्स आखडल्यासारखे वाटतात, त्याची प्रमुख कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय करावा। तर काही प्रमुख कारणं अशी आहेत की बऱ्याचदा लोक कमी व्हेंटिलेशन म्हणजे जिथं जास्त हवा नसते अशा जागेवरती झोपतात किंवा काही लोक AC लावून झोपतात। अशा लोकांना सकाळी उठल्या उठल्या शरीर आखडणं ही एक परत परत होणारी गोष्ट आहे। दुसरं कारण असं आहे की आपण शरीर जेव्हा शांत असते त्यावेळेला आपले मसल्स असतील, लिगामेंट्स असतील किंवा फासिया ज्याला म्हणतात, हे शांत होऊन जातात। आणि जर शरीरामध्ये काही इन्फ्लमेटरी केमिकल्स असतील तर ते त्या मसल्सला, लिगामेंट्सला धरून ठेवतात। तिसरी एक प्रमुख गोष्ट आहे की जर मणक्यांच्या चकत्यांमध्ये जर सूज असेल किंवा आर्थरायटिससारखी कंडिशन असेल, अशा वेळेला ही अंग जखडतात। चौथी गोष्ट अशी आहे की वीक मसल्स असतात, म्हणजे आपल्याला जे योग्य स्नायू जे आहेत ते शरीराला नेहमी बळ देतात, त्यांचं जर योग्य ट्रेनिंग नसेल केलेलं, अशा वेळेलाही आपले स्नायू, सांधे, मणके जखडून जातात। त्याला ठीक करण्यासाठी काय करावं हे मी तुम्हाला आता सांगतो। सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास भरून कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते सिप सिप करत प्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्या तोंडामधली जी लाळ आहे ती मिसळून हळूहळू शरीरामध्ये पाणी जातं। नुसतं पाणी बऱ्याचदा गटागटा पिण्याने फायदा होतो असं नाही। सिप बाय सिप पाणी पिण्याने तुम्हाला ते आखडलेपण जाईल। प्लस मी तुम्हाला 3 व्यायाम दाखवणार आहे। बेडवरनं उठल्यानंतर कॅट काऊ पोझिशनमध्ये मणक्याला तुम्हाला थोडं स्ट्रेचिंग करायचं असतं। म्हणजे कसं करायचं की असं मागे जायचं, पुढे ताणायचं। हे असं तुम्ही साधारण 10 वेळा करू शकता। चांगला खोल श्वास घ्यायचा, श्वास सोडताना खाली जायचं। हा जो दुसरा व्यायाम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही उभं राहून करू शकता। जसं भिंतीचा तुम्ही वापर करून घेऊ शकता। हात जो आहे तो आपला, जसा थेरपीला येणाऱ्या लोकांना आम्ही स्ट्रेचिंग करायला सांगतो, हे असं हे तुम्ही भिंतीला लागून सुद्धा करू शकता। जसं भिंतीच्या कडेला उभं राहायचं थोडंसं आणि हात घ्यायचा वरती आणि बाजूला स्ट्रेच करायचा, म्हणजे मणक्याला थोडंसं आपल्याला एका बाजूने खेचायचं, स्ट्रेच करायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा। तिसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्पाईनला तुम्ही ट्विस्ट करू शकता। तर ट्विस्ट करण्यासाठी कसं आहे की जसं भिंतीच्या ऑपोजिट उभं राहायचं आहे, दुसरीकडे तोंड करून, आणि वळून आपल्याला मागे थोडं स्पाईनला स्ट्रेच करायचं आणि त्यामध्ये तुम्ही श्वास घेऊ शकता, घ्यायचा, सोडायचा। एक 5-5 श्वासांसाठी तुम्ही हे करू शकतात। तुम्हाला स्वतःच्या शरीराचा अंदाज घ्या की तुम्हाला कुठली गोष्ट करून बरी वाटते। तर इतर काही कारणं आहेत, जसं काही व्हिटॅमिन C आणि मिनरल्सची सुद्धा डेफिशियन्सी असते। तर व्हिटॅमिन C आहे, व्हिटॅमिन D आहे, व्हिटॅमिन B12 आहे किंवा कॅल्शियम झालं, मॅग्नेशियम झालं, अशासारखे मिनरल्स ह्यांची कमतरता आपल्या शरीरामध्ये असते। अशामुळे सुद्धा हे आखडलेपण रोजच्या रोज तुम्हाला जाणवू शकतं। तुम्ही नक्की करून बघा। पण जर तुम्हाला क्रॉनिक प्रॉब्लेम असेल, म्हणजे हा खूप जुना त्रास असेल आणि असं होतं की शरीर आखडलं आहे पण काही ना काही मूवमेंट, म्हणजे अगदी बरेच लोक अशी असतात की त्यांना अर्धा तास, 1 तास अजिबात हलता येत नाही, काहीतरी हालचाल करून 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 नंतर मग त्यांचं शरीर मोकळं होतं। तर जर त्रास जुना असेल तर योग्य व्यक्तीचा सल्ला, योग्य व्यक्तीकडून उपचार घेणं खूप गरजेचे आहे। आणि यामध्ये मी ॲक्युपंक्चर योग आणि निसर्ग उपचारक असल्यामुळे मी असं सुचवतो की ज्याला साईड इफेक्ट नाहीत आणि ज्यांचे रिझल्ट्स दीर्घकाळ टिकतात, अशा गोष्टी, असे उपचार तुम्ही घेऊ शकतात किंवा अशा गोष्टी तुम्ही शिकू शकता जे तुम्ही घरच्या घरी करता।